नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चमचमीत दही तडका कसा करायचा हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी दही घेतला आहे। आपण हे दही एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊया। मी 1 मोठी वाटी दही घेतला आहे। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये दही तडका करायचा असला त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही दही घेऊ शकता। आपण आता दही रवीच्या साहाय्याने फेटून घेऊया। अगदी स्मूथ होईपर्यंत दही फेटून घ्यायचं, पाणी न टाकता फेटायचं। बघा दही फेटून झालेलं आहे। हे दही गाईच्या दुधाचं असल्यामुळे थोडं पातळच आहे। म्हशीच्या दुधाचं दही घट्ट होते, म्हणून म्हशीच्या दुधाचं दही असलं तर ते घेऊ शकता तुम्ही। दही तडक्याला छान घट्ट दही तडका होतो। पॅनमध्ये आपण 1 पडी तेल टाकून घेऊया। तेल तापलं आहे। आपण पाव चमचा जिरं टाकून घेऊया। जिरं छान तडतडू द्यायचं। जिरं तडतडलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची। जिरं मोहरी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तडतडू द्यायची, म्हणजे तडक्यामध्ये जिरं मोहरी खायला छान लागते। बघा जिरं मोहरी तडतडलेली आहे। आपण त्यामध्ये मिरची टाकूया। मी 1 मिरची बारीक कापून घेतली आहे। मिरची कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची। मिरची छान अशी कुरकुरीत झालेली आहे। त्यामध्ये आपण 2 लाल मिरच्या टाकूया। मी लाल मिरच्या अशा तोडून घेतल्या आहे मधोमध थोड्या, पूर्ण 2 तुकडे न करता थोडासा कट केलेला आहे मिरचीला। मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो पण परतून घ्यायचा। ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून परतून घ्यायचं आणि मग आपण ठेचलेला लसूण टाकूया। आधीच लसूण टाकायचा नाही ठेचलेला, नाहीतर मग लसूण करपला जातो। बघा मी 4-5 कड्या ठेचून घेतल्या होत्या। लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं, म्हणजे लसूण खायला छान लागतो दही तडक्यामध्ये। हे व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची। पाव चमचा गरम मसाला टाकायचा। हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं। धना पावडर आणि गरम मसाला परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया। अशा प्रकारे जर दही तडका तुम्ही केला तर 1 पोळी जास्त खाल इतका छान हा दही तडका होतो। नक्की ट्राय करून बघा। आता आपण त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकून घेऊया। मी त्यामध्ये 1 मिरचीचे काप टाकले होते आणि 2 लाल मिरच्या पण टाकल्या आहे, म्हणून मी 1 छोटा चमचा मिरची पावडर टाकला आहे। तुम्हाला तिखट फिकं किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ दही तडक्यामध्ये जास्त टाकायचं नाही, नाहीतर दही तडका खारट लागेल। आता आपण त्यामध्ये फेटलेलं दही टाकून घेऊया। दही टाकताना गॅस बंद करायचा, मग दही टाकायचं, नाहीतर दह्याला पाणी सुटेल आणि दही तडका आपला पातळ होईल। म्हणून केव्हाही दही तडका करताना गॅस बंद करूनच दही टाकायचं। 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घेतली होती। बारीक कापून घेतलेला कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा आपला छान दही तडका झालेला आहे। किती सुंदर दिसत आहे बघू शकता। उन्हाळ्यामध्ये भाजी खावीशी वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा दही तडका नक्की ट्राय करून बघा। 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या नक्की खाल इतका छान हा दही तडका होतो। अगदी बॅचलर सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने ही दही तडक्याची रेसिपी होते। आंबट, गोड, तिखट अगदी चविष्ट ही रेसिपी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत रेसिपी तयार आहे आपली खाण्यासाठी। मग कशी वाटली तुम्हाला माझी दही तडक्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।